ऐका सगळे, मुकादमाची किडनॅपिंग केस ही आपल्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे आणि अजून आपल्याला कुठलंही ब्रेक थ्रू मिळालेलं नाहीये. घुसपटे. यस सर. ते चेकपोस्ट होती, नाकाबंदी केली होती, तिथली काही माहिती मिळाली का? नाही सर. मुकादम किंवा मुकादमासारखा दिसणाऱ्या कुठल्याही माणसाला घेऊन एकही गाडी चेक नाक्यावरनं नाही गेली. एक मिनिट मंजू, तुला हे सगळं कसं काय माहिती? तू तर आजच ड्युटी जॉईन केली ना? हा सर, म्हणजे मी जॉईन व्हायच्या आधीच माझ्या ओळखीच्या लोकांकडून माहिती काढली. वा, ग्रेट. नवऱ्याला वाचवण्यासाठी जी मेहनत घेते असता त्याचं कौतुक आहेच, पण ही गोष्ट कायद्याला धरून नाहीये मंजू. सॉरी सर. असो, बरं ऐका, मुकादम अजून साताऱ्याच्या बाहेर गेला नाहीये, त्यामुळे साताऱ्यातील जे ओसाड जागा आहेत, गोडाऊन्स आहेत, ज्या पडीक जागा आहेत, त्या सगळ्या आपल्याला तपासून बघायच्या आहेत. सर, ज्या दिवशी गोळीबार झाला होता त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज चेक करायची परमिशन द्या. म्हणजे तो शूटर कसा दिसत होता, तो कुठल्या दिशेला पळाला हे चेक करता येईल आपल्याला. तिथले सगळे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला चेक करायचेच आहेत. मारुती मॅडम. येस सर. परमिशन नोटीस तयार करा. हो सर. रणविजय. सर. थांबवा हे सगळं. नाही, काय आवश्यकताही नाही आणि काय उपयोगी नाही. का सर? म्हणजे झालं काय? का करायचंय? काय गरज काय? म्हणजे आपण इथे एवढे कष्ट करायचे, प्रयत्न करायचे, आणि त्या मुकादमाच्या बायकोला आपल्यावर विश्वास नाही, तिला वाटतं आपण प्रामाणिक नाही. वरतून काहीतरी सूत्र हलवली आहे. आता उद्यापासून एक नवीन ऑफिसर अपॉइंट होणार आहे, तो लीड करणार आहे केस. म्हणजे आपण सगळं काम करतोय ना, व्यवस्थित प्रामाणिकपणे जॉब करतोय ना, मग काय चुकतं आपलं? सर रिलॅक्स, आपण आपले प्रयत्न करतोच आहे ना. सर, कदाचित हे माझ्यामुळे झालं असेल, कारण माझ्याच नवऱ्याची केस मी लढते म्हणल्यावर त्यांना प्रॉब्लेम झाला असणार. नाही म्हणजे असं नसेल, हे सगळं ओळखीमुळे झालं असणार. सर, ते नवीन ऑफिसर कोण आहेत काही कळालं का? नाही, म्हणजे अजून काही कल्पना नाहीये. उद्या समजेल. उद्या जॉईन करतायत ना ते, उद्या स्वागत करावं लागेल त्यांचं. करूया स्वागत. थांबा. अरे हे तुला सांगितलं होतं ना बाहेर फिरू नकोस म्हणून, कुठं फिरायलायस? हे शहाण्या, हातात पैसे नसताना कुठं जायचं मी? दाजीने दिले होते ना पैसे, संपले ते, मला अजून पाहिजेत. कुठं आहे तुझा दाजी? लाव त्यांना फोन. माझे फोन उचलना झाल्यात. लोक म्हणतात किडनॅप झालाय, उगाच काहीतरी वावड्या उठवायच्या. जुनी खोड आहे त्याची. हे बघ, ते खरंच किडनॅप झाले. आधीच डोकं फिरले, तू अजून डोकं फिरवू नकोस. तुझं जे काय असेल ना ते बघू नंतर. जाऊ दे आता आम्हाला. ये माझ्याशी गेम नाही खेळायचा. हे बघ, आता काय करू आम्ही, तूच सांग. पैसे द्या मला आणि माझी राहायची सोय करा. सगळीकडे चेकिंग आहे, मग मला कुठं बाहेर जाता येत नाही. जर असं केलं नाही ना तर मी पोलिसात जाऊन जबाब देईन. मुकादमनीच मला सुपारी दिली ती, हे जाऊन मी पोलिसांना सांगेन.
बोला काय करू? ठीक आहे, करते तुझ्या राहण्याची सोय. चल आमच्या बरोबर, बस गाडीत. ताई अगं अनिल चल. असं लवकर. माने बाहेर जाऊन गाडी काढा, आम्ही आलोच. मंजू चल सीसीटीव्हीची परमिशन घेऊयात. वाघमारे जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. कुठे चाललाय तुम्ही? सत्या हे बघ, आता हे सगळं मी तपास पूर्ण झाल्यावरच सांगेन तुला. चालतंय, पण कुठं चाललाय ते तरी सांगा. आणि तुमचं असं सगळीकडे जाणं गरजेचं आहे का? सत्या अरे हे काम आहे माझं. मला माहिती आहे तुमचं काम आहे ते, पण तुमची अजून तब्येत नाजूक आहे ना. तुम्ही इथं बसून फोनवर सगळ्यांना सूचना द्या की. हे बघा, तुमची जखम अजून भरलेली नाही, त्यामुळे कशाला जीवाची दगदग करताय? वाघमारे, शक्य होईल तेवढं बाहेर जाणं टाळा बघा. सत्या हे बघ, सगळं कळते मला, पण तुला इथनं सोडवणं बी तेवढंच गरजेचं आहे ना. तू नको लोड घेऊ, मी घेईन काळजी. सत्या सोड मला. वाघमारे, ओ मला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा जीव कशाला धोक्यात घालताय परत? जर तुम्हाला काय झालं ना, तर काय अर्थ उरणार आहे माझ्या सुटण्याला? सत्या मला काही नाही होणार, आणि मी तुला शब्द देते की मी तुला बी काही नाही होते, आणि तुझा चेहरा नेहमी माझ्या समोर असेल. मग मी आपसुकच स्वतःची काळजी घेईन. दादा, तुमचा सीसीटीव्ही चेक करायचंय मला. बंद आहे. बंद आहे? हा, 2 महिने झाले बांधून. बरं, थँक्यू. दादा, हा? तुमचं सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं मला. कधीच? आठवड्यापूर्वी इथून एक मिरवणूक निघालेली बघा, सत्यजित सुर्व्यांची. हा. त्याचं फुटेज चेक करायचं. अहो पण माझ्याकडे परमिशन आहे, चेक करू द्या मला. करा चेक. फॉरवर्ड कर जा.
घे पुढे घे. इथं तर काहीच नाही दिसत. दुसरीकडे बघते. थँक्यू दादा. थांब. लाईट पड जरा. तर मुकादमाची गाडी आहे. इथं गाडी काय करते ती? नक्कीच काहीतरी आम्ही गडबड आहे. चल बघूया. दादा तुमचं सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं. परमिशन आहे आमच्याकडे. ओके या की. दादा आठवड्याभराचं सगळं फुटेज मला दाखव. ती मिरवणूक निघाली होती माहितीये ना, त्या दिवशीचा. एक मिनिट पॉज करा. हा तोच माणूस आहे ना? मंजू अगं मिरवणुकीच्या दिवशीच आहे फुटेज. तोच माणूस आहे. दादा हा फोटो झूम करा, मला फोटो काढायचे. थँक्यू दादा. चला पार्थिवाश. अरे ही दोघं येतं. मला काय वाटतं माहिती आम्ही 100% ह्यांनी मुकादमाला ना किडनॅपिंगचा खोटा प्लॅन केला असणार. मुकादमा इथंच कुठे घरात ठेवला असणार आहे. मला तर वाटतं सत्याचा लाडकोचा प्लॅन ह्यांनीच केला असणार आहे. आधी मौर्य सरनं फोटो पाठवते. हा त्या शूटरचा फोटो आहे सर. सरांचा फोनच आला. हॅलो सर. गुड जॉब मंजू. हा जर शूटर सापडला ना तर खूप गोष्टी समोर येतील आपल्या. याचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे. गुड जॉब. हो सर. निकम इकडे. हा सर. तुला एक फोटो पाठवते. 500 प्रिंट काढायचा त्याच्या. जा. हॅलो मोहिनी बोला की. हॅलो बलमा, त्या शूटरचा फोटो पाठवले मी तुला आता बघ. होय का? कोण आहे शूटर आहे हो. वहिनी एकच नंबर काम झालं बघा. बलमा हा फोटो आपल्या सगळ्या पोरांना पाठव. काही झालं तरी आजच्या आज आपण त्या शूटरला शोधून काढायचे. वहिनी तुला एक विषय सांगायचा होता. बोल. आता मी गाडीने चाललेलो तर मुकादमाची बायको आणि त्याचं पे हे आम्हाला दिसले आता इथं. काहीतरी गडबड दिसते. अरे एकदम सुनसान घर आहे. आसपास काहीच नाही. बरं ऐक, लक्ष ठेवा पण एकट्यानं काही करायला जाऊ नका. माझी वाट बघा. मला लोकेशन पाठव तुमचं. हा पाठवतो.
चला निघूया. कुठे बघतो बोल लवकर तर कुठे बघ आम्ही धर त्याला आम्ही धर. म्हणजे म्हणजे बघ इथे त्याला थांब 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 थांबव. काय ना मॅपचं काही कळण्याचं झालंय. हे बघ ना लोकेशन का बदलते सारखं आणि तिकडे दाखवते मला वाटतं. घ्या कोताही पाणी जाऊ. आम्ही गाडी काढ गाडी काढ गाडी काढ. थांब 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 इथून इथून दाखवते. इथून या साईड राईट घे. राईट नाही जायचं माने. चल 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 लवकर. थांब गाडी जात नाही. एक काम कर तू तिकडे गाडी घेऊन ये मी इकडे जातो. एक पाऊल जरी फुटालास ना तर गोळी आरपार घालवीन तुझ्या. असं मग घाल की गोळी. कसला विचार करतोस. जिवंत आहे अजून. याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. याचं वाचणं लई गरजेचं आपल्यासाठी. वहिनी
तुम्ही गाडी शिकू नका, आम्ही घेऊन जातो. आम्ही गाडी केलं जा लवकर. बलमा तुम्ही याला दवाखान्यात घेऊन जावा. मी मौर्य साहेबांना कळवते, फोन करून लगेच. हा जाऊ. ए आम्ही आलो लवकर. का लागत नाहीये? मला जायला पाहिजे पोलीस स्टेशन. बोला, तपास कुठपर्यंत आलाय? रे मुकादमाच्या केस बद्दल काही लीड मिळाली की नाही? होय सर, मला लई मोठी लीड मिळाली. सांगा काय लीड आहे? सर, तो शूटर मला सापडला होता. मी त्याचा पाठलाग केला. काय? अरे पण तो आहे कुठे? अरे त्याला काय झालं नाही ना? नाही सर, मी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले. आता तरी त्याचे श्वास चालू आहेत, पण मला नाही वाटत तो वाचेल. सर, आपल्याला लवकरात लवकर त्याचा जबाब नोंदवून घ्यायला पाहिजे. गुड जॉब मंजू, गुड जॉब. ही कामगिरी ना तू उत्तमरित्या पार पाडलीस. नाही सर, जोपर्यंत सत्य निर्दोष सुटत नाही तोपर्यंत कामगिरी पार पडली असं म्हणता येणार नाही. सर, जो शूटर जर वाचला तर या केसला चांगली दिशा मिळेल. आपले लई प्रश्न सुटतील यामुळे. प्रश्न तर सुटतील मंजू. मी आत्ताच हॉस्पिटलला जातो. सत्य, वाघमारे, सगळं ऐकलंय मी. लई भारी काम केलं बघा तुम्ही. अहो, कार्यक्रम फिक्स करण्यात तुम्ही माझ्यापेक्षा एक पोल पुढे आहे की. हा मग तुझी बायको शोभली पाहिजे ना. वाघमारे, तुमची मेहनत वाया जाणार नाही बघा. पण आता देवाकडे एकच प्रार्थना आहे, तो शूटर फक्त जिवंत राहायला पाहिजे. वय, त्या शूटरचं जिवंत असणं हाच तुझा सुटकेचा मार्ग आहे. त्याचं स्टेटमेंट तुला निर्दोष मुक्त करण्यासाठी लई महत्वाचं आहे. होय, पण वाघमारे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, सगळं तुमच्या मनासारखं होईल आणि मला खात्री आहे तुम्ही ह्यातनं मला बाहेर काढणारच. वाघमारे, हे बघा, आता रात्र झाल्या, लय उशीर झालाय, त्यामुळे तुम्ही घरी जावा आणि आराम करा. नाही सत्या, तुझ्याशिवाय मला नाही करमत. वाघमारे, आता रडायचं नाही, आता लढायचंय आपल्याला. आणि तुम्हीच मला प्रत्येक वेळी सांगत होता ना की जरा धीरानं घे. मग यावेळी तुम्ही धीरानं घ्या आणि टेन्शन घेऊ नका. मी लवकर घरी परत येईल. मी वाट बघीन तुझी. काही काही नाही बेट आलीस वय. काय दिवा लावून आलीस बाहेर? नवऱ्याला खरंच जेलमधनं बाहेर काढणार आहेस का वर्दी घालून त्या पुष्टारग्या मारत बसणार आहेस? मम्मी साहेब, सत्यावर ज्या माणसानं गोळी झाडली होती त्या माणसाला मी पकडली, पण त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आता. तो एकदा शुद्धीवर आला ना की सगळ्या गोष्टी बाहेर येतील. अगं कशाला त्या शूटरच्या गोष्टी सांगत बसलीस मला? कसला शूटर आहे का त्यो? भारी शूटर असला असता ना तर तुला गोळी लागल्या तिथंच मिली असतीस तू, आणि आम्ही सुटलो असतो कायमचं, आणि माझा लेख बी सुटला असता कायमचा. पोलीस असून बी एका गुन्हेगाराला ताब्यात घेता येत नाही ग तुला. पण माझ्या लेकाला बराबर जाळ्यात अडकवलंस बघ तू, आणि माझ्या विरोधात इलेक्शनला उभं केलंस त्याला.
एक आई म्हणून माझा शाप आहे तुला. तुझं कवच चांगलं होणार नाही आयुष्यात आणि तुला कधीच चूक लागणार नाही. मम्मी साहेब असं का बोलताय? ये निबळट, ही असलं भोळ थोबाड करून अश्रू गाळू नकच बरं का मगरीचं माझ्या मोर. काय ग, ही वेळ झाली का बाई माणसानं घरला यायची? नवरा नाही म्हणून गावावरून रडत बसतीस का? ही अजिबात चालायचं नाही. सुर्वे घराण्याची इज्जत आहे समाजात, त्याला गालबोट लावू नगस. पुन्हा जर उशिरा आलीस तर याद राख, या घराचा दरवाजा तुझ्यासाठी कधीच उघडला जाणार नाही. ड्युटी करती पोलिसाची, नवऱ्याला बाहेर काढणं होईना तुला. तिथे सध्या जेवला असेल का नसेल काय माहिती. लई त्रास होत असणार आहे त्याला. घरच्या जेवणाची आठवण येत असं. मी जेवण बरोबर नाही. भांडी ठेवते फ्रीज मध्ये. तुम्ही जागे आहे अजून? झोपला नाहीत? आपली मुलगी घरी आली की नाही, जेवली की नाही, हे बघितल्याशिवाय कुठल्या बापाला झोप लागेल? आओ कधी झाले मी, आणि जेवले सुद्धा पोटभर. जा तुम्ही आराम करा जाऊ. पोटभर जेवलीस? मग मला आता सांग, जेवणात काय काय होतं? मंजू, माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, मी आत्ता बघितलंय, तू फक्त पाणी प्यायलीस. आणि पोरी, पाणी पिऊन पोटाची भूक भागत नाही. आणि मी काय स्वतःला फक्त तुझा बाप म्हणून घेत नाही, तर बापासारखं लक्षही ठेवून असतो तुझ्यावर. मंजू, तू रडतेस? ए पोरी, शांत हो, शांत हो, शांत हो. मंजू, माया किती वाईट आहे हे मला चांगलं माहिती आहे. तिनं मुद्दाम तुझ्यासाठी जेवण ठेवलं नसणार आहे. माया तुझ्याशी एवढं वाईट वागून सुद्धा तू तिच्याशी इतकं चांगलं का वागते हेच कळत नाही मला. ते काही नाही, तू आता जेवायचंच आणि मग झोपायचं. थांब, मी करतो काहीतरी. पप्पा, पप्पा आता राहू दे. पप्पा, हे बघा, सत्या बी तिथं जेवला नाही. मला कसं जाईल जेवण सांगा. मंजू, तुला माझी शपथ आहे, जेवल्याशिवाय झोपायचं नाही. बस. बर थांबा, मी पण तुमची मदत करते. नाही, तू बाजूला बस. आओ, आता माझ्या हातचं तू खायचंय. आई ग, आई.
सत्या जेवून घे थोडं. नकोय मग. सध्या असं काय करतोस? थोडं तरी खाऊन घे. तुला मंजूची शपथ आहे, जेवून घे. घे आता जेव. मंजू, पोरी आता रडायचं नाही, पोटभर जेवायचं आणि आठवणीनं औषधं घ्यायची. थांब मी भरवतो तुला. घे. पप्पा नाही जायचं माझ्या पोटात घास. सत्यासमोर नसताना नाही जाणार मला जेवण. मंजू, हे बघ तू आजारी आहेस आणि एवढी आजारी असून सुद्धा एवढी दगदग करतेस, मग आता अजून पोटाला का त्रास देतेस? तुला सत्याची शपथ आहे, थोडंसं खाऊन घे. सत्या, अरे असं उपाशी राहून कसं चालेल? थोडं खाऊन घे. पप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका. सत्याला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी शांत बसत नसते आता. मंजू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तूच फक्त सत्याला निर्दोष बाहेर काढू शकतेस, खात्री आहे मला.